मला हे सांगायला आवडेल, की असं असतं ना, की ओव्हरनाईट स्टार झालं वगैरे. मला सुरुवातीपासूनच असं होतं, की एकतर आपला कोणी गॉडफादर नाहीये. इंडस्ट्रीत मी माझ्या हिमतीवरच करीन जे करायचं ते. आणि हे करताना माझ्या वाट्याला जे येईल ते मी प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न करीन. सुरुवात माझी तुमच्या समोर सनी दादा म्हणून झाली असली, तरी त्याच्या मागे 5 वर्ष आहेत. कारण सनी दादा म्हणून मी 2016 मध्ये आलो. मी सुरुवात 2010 साली केली आहे. आणि तेव्हापासून मी अगदी ज्युनियर आर्टिस्ट असतील, तो रोल झाला, वन डे टू डे असेल, असे कॅरेक्टर करत करत. पण माझं एक डोक्यात होतं, की मी जे जसं हा म्हणाला, की एक कॅरेक्टर उभं करणं सुरुवातीपासून, ही प्रोसेस अनुभवणं हे खूप गरजेचं होतं. आणि ते मी ठरवलं होतं, ते फक्त मी मराठीमध्ये करणार. मी ह्या सगळ्या जे छोटे छोटे काम होती ही मी बाहेर ऍड्स मध्ये किंवा हिंदी सिरियल्स असतील तिथे करत होतो. आणि जेव्हा मला एक योग्य संधी दिसली, तेव्हा मी ती उचलली पटकन. आणि मी ते कॅरेक्टर सुरुवातीपासून उभं करण्याचा प्रयत्न केला. ऑब्व्हियसली तेव्हा सुबोध खानोलकर होते, निरंजन पत्की सर होते, अनिकेत साने सर होते. या सगळ्यांनी खूप मदत केली. आणि ती प्रोसेस खूप एन्जॉय करता आली मला. आणि त्या प्रोसेस मधून मला शिकता आलं. आणि त्या प्रोसेसमधून शिकल्यानंतर मला ऑडियन्सनी हा कॉन्फिडन्स दिला, की तू इथून पुढे सिरियल तुझ्या हिमतीवर, तुझ्या ताकदीवर उभी करू शकतोस. तू लीड करू शकतोस. कारण तुझ्या जीव रंगला संपल्यानंतर मी 1.5 वर्ष पुढचे मला फक्त भावाच्याच रोलसाठी फोन येत होते. आणि ते फोन मला कित्येकदा असं व्हायचं, की मी नकार देतोय, पण तो देताना ऑब्व्हियसली छोटी इंडस्ट्री आहे. तुम्ही कुठल्या पद्धतीने तो नकार देताय हे पण मॅटर करतं. उद्या असं नाही होत, की चल मला काम नाही करायचं. कारण ऑब्व्हियसली मला याच्यासोबत काम करायचं. पण तो नकार पोहोचवताना मला काय करायचं हे सांगणं गरजेचं आहे. आणि हे मला माझ्या बायकोनी सांगितलं, की तू नाही बोलू नकोस. तू हे सांग तुला काय करायचंय. आणि हा कुठेतरी माझ्या थॉटमध्ये एक शिफ्ट झाला. ऑडियन्सचे मला मेसेजेस यायला लागले, की आमची इच्छा आहे, की तुम्ही लीडमध्ये काम करावं. आणि माझ्या बायकोनी सांगितलेली ही गोष्ट, या दोघांमुळे माझा एक पॉइंट ऑफ व्ह्यू चेंज झाला. आणि मी पुढे येणाऱ्या फोन कॉलमध्ये हे सांगायला लागलो, की माझी इच्छा आहे, की तुम्हाला वाटतं मी भावाचा रोल करावा, मला मान्य आहे. पण माझी इच्छा आहे, की मी लीडसाठी ऑडिशन तरी द्यावं. आणि मी अशा पद्धतीने बोलणं सुरू केलं. आणि समवेअर ते त्यांच्यापर्यंत पोहोचलं. आणि मग मला तसे लीड्सचे ऑडिशन देण्याची संधी मिळाली आणि तिथूनच पुढे सिलेक्शन होत गेले. तर मी असं म्हणेन, की हे ओव्हरनाईट काहीच होत नाही. आता मी पुन्हा झी मराठीवर काम करतोय लीड भूमिकेत, पण ह्याला 16 वर्ष लागले. त्यामुळे हे 16 वर्ष तग धरणं हे पण गरजेचं असतं. आणि ते धरण्यासाठी तुम्हाला तशी चांगली माणसं आजूबाजूला भेटली पाहिजेत, हे गरजेचं असतं. आणि ही माणसं भेटणं आणि ही माणसं तुमच्या जवळ असणं हे काम स्वामींचं असतं. त्यामुळे हे असं सगळं जुळलेलं असतं. तर हे कुठेतरी त्यांचा आशीर्वाद असतो. कारण ही बुद्धी गुरु देतो. आणि त्या पद्धतीने आपण काम करत जातो. तर ते गुरु तुमच्या शाळेतले टीचर्स असतील किंवा गुरु असतील. तर अशा पद्धतीने ती माणसं शिकवत गेली आणि मी इथपर्यंत